मंगळवार 23 एप्रिल हा श्रीरामाचे परमभक्त हनुमानजींचा प्रकट उत्सव आहे। त्रेतायुगात चैत्र पौर्णिमेला महादेवांच्या अंशावतार रूपात केशरी आणि अंजनी यांच्या घरात बजरंगबलीचा जन्म झाला। त्या दिवशीही मंगळवार होता। यावेळीही हा उत्सव मंगळवारी साजरा केला जाणार आहे। चैत्र पौर्णिमेला हनुमानजींची तसेच विष्णूजींची आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा करायची असते। भगवान शिवाला अभिषेक करावा। भगवान सत्यनारायणाची कथा देखील पौर्णिमेच्या दिवशी वाचावी आणि ऐकावी। या दिवशी केसरीनंदन हनुमानाची पूजा कशी करू शकता? सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो। अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते, भजन कीर्तन असते। जन्मवेळ झाल्यावरती हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्साहाची सांगता होते। तर तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा काही गोष्टी अशा आहेत ज्या आठवणीने आपण दर्शनाला जाताना घेऊन जायच्या आहेत आणि त्याच्या मागचं कारणही काय आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। हनुमान जयंतीला सकाळी स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे। सूर्यदेव हे हनुमानाचे गुरु आहेत। त्यांच्या पूजेने हनुमानजीही प्रसन्न होतात। सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर घरगुती मंदिरात आपल्या गणेशाची पूजा करायची आहे। श्री गणेशाला स्नान घालायचं आहे। हार, फुले आणि इतर पूजन सामग्री अर्पण करायचे आहे। दुर्वा अर्पण करायचा आहेत आणि नैवेद्य अर्पण करून अगरबत्ती पेटवून आरती करायची आहे। घरातील देवपूजा झाल्यानंतर आपण अशी पूजा आपण घरामध्ये करू शकतो। तर आता मंदिरामध्ये जे कोणी जाणार असतील तर मंदिरामध्ये जाताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत, त्याचबरोबर स्त्रियांनी हनुमान मंदिरामध्ये जाताना कोणती काळजी घ्यायची या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। हनुमान अर्थात मारुती हे शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं आगळंवेगळं प्रतीक आहे। ही देवता वानर रूपात असूनही श्रीरामांच्या रावणावरील विजयात आणि रावणाचा अहंकार सर्वात प्रथम मोडण्यात मारुतीला पाहिलं जातं। तर पराक्रमी, ब्रह्मचारी, चतुर, बलशाली असं हनुमानाचं वर्णन करता येईल। हनुमान जयंतीला अनेक स्त्रियाही हनुमानाची पूजा करतात। मात्र हनुमानाची पूजा करताना स्त्रियांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे कुंकू किंवा शेंदूर स्त्रियांनी अर्पण करू नये। हनुमानाला शेंदूर किंवा कुंकू अत्यंत प्रिय आहे, मात्र ते लावण्यासाठी हनुमानाला स्पर्श करावा लागेल। त्यामुळे हनुमानाला स्पर्श करणे टाळावे। कुंकू हे महिलांसाठी सौभाग्याचं प्रतीक आहे, त्यामुळे महिलाही हनुमानाला लाल फुले व्हावीत। त्यानंतर हनुमानाला स्पर्श करणे टाळायचं आहे। आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार हनुमान किंवा मारुती हे बालब्रह्मचारी आहेत। ब्रह्मचर्यात स्त्रीचा स्पर्श निषिद्ध मानला जातो। तर त्यामुळे महिलांनी मारुतीला स्पर्श करणे टाळावे। हनुमानाला स्पर्श न करता त्यांना फुलं, दीप, नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर यानंतर आपण काय वाचणं टाळायचं आहे? तर महिलांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाणाचा पाठ करणे टाळलं पाहिजे। बजरंग बाणाचा पाठ करणं नकारात्मकतेकडे घेऊन जाणारा असेल, त्याऐवजी तुम्ही हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र यांचं पठण करू शकता। पूजेत हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे पठण करायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हनुमानजींच्या ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप करू शकता। मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप करावा। त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार पवनपुत्र हनुमानासमोर कोणत्याही स्त्रीने डोके टेकवू नये। याचे कारण असे सांगितले जाते की बजरंगबली स्वतः देवी सीतेला आपली माता मानून नतमस्तक झाले होते आणि ते सर्व वयोगटातील स्त्रियांना माता मानतात। कोणत्याही स्त्रीने आपल्या पुढे नतमस्तक व्हावे असे हनुमानाला वाटत नाही। महिलांनी बजरंगबलीची पूजा करताना त्यांच्या समोर डोके न टेकवता हात जोडून नमस्कार करावा। काही चूक झाल्या क्षमा मागावी। शास्त्रानुसार महिलांनी हनुमानाला जानवं वगैरे अर्पण करू नये। या गोष्टी फक्त पुरुषांनीच अर्पण कराव्यात। हनुमानाची पूजा करताना महिला फुले, हार, उदबत्ती, दिवे इत्यादींची पूजा करू शकतात। धार्मिक मान्यतेनुसार देवतांच्या मूर्तींना जल अर्पण करणे हे विधी म्हणून गणले जाते। प्रथम जल अर्पण करून पूजा सुरू केली जाते। तर एका प्रकारे याला स्नान म्हणून पाहिले जाते। म्हणून महिलांनी ब्रह्मचारी हनुमानाला पाणी किंवा वस्त्र अर्पण करू नये।
सुतक असल्यास पूजा करू नये असं सांगितलं जातं. घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सुतक पाळलं जातं. ते सुतक व्यक्तीच्या मृत्यूपासून 13 दिवसांपर्यंतचं असतं. प्रत्येक घरामध्ये ही वेगळी वेगळी पद्धत आहे. तुमच्या घरामध्ये ज्या दिवसांपर्यंत सुतक पाळलं जातं तेवढं तुम्ही पाळायचं आहे. अशा सुतक काळामध्ये हनुमानांची पूजा करू नये असं सांगितलं जातं. पूजा करताना काळे आणि पांढरे कपडे घालू नयेत. हनुमानाची पूजा करताना काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे बजरंगबलीची पूजा करताना शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. हनुमानाची पूजा करणाऱ्या अनेकांना हे माहीत नाही की हनुमंताच्या पूजेत चरणामृत याचा वापर केला जात नाही. असं केल्याने अनेक अशुभ परिणाम होऊ शकतात असं सांगितलं जातं. तर हनुमान जयंतीच्या दिवशी काही खास गोष्टींची काळजी देखील घेणं आवश्यक आहे. या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये, शारीरिक संबंध ठेवू नये, तसेच रागाच्या भरात कोणाला शिवीगाळ करू नये. हनुमान जयंतीच्या दिवशी या गोष्टींची काळजी आपण नक्कीच घ्यायची आहे आणि योग्य पद्धतीने पूजा पार पाडायची आहे. सकाळच्या घाईमुळे जर तुम्हाला ही पूजा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी मंदिरामध्ये जाल तर जाताना अशा काही गोष्टी तुम्ही घेऊन जायच्या आहेत. त्याचबरोबर आपण शनिवारीही मंदिरात जातो त्यावेळेसही तुम्ही या गोष्टी घेऊन जाऊ शकता. तर दर शनिवारी किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मस्तकावरती तेल घालतात. त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता. त्याच्यावरच्या उपचारांसाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असताना गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवरती तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊन पोहोचले. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढ पडलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रुई. तर हनुमानाला रुईच्या पानांची माळ घातल्यामागची ही एक आख्यायिका सांगितली जाते. ती थोडक्यात अशी की हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावरती आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदिराच्या रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच ते 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे. त्यानंतरची गोष्ट ती म्हणजे शेंदूर. तर हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही 2 कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली. याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुमकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माईला हा टिळा आपण कपाळावरती का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले. असे केल्याने तुझ्या स्वामीचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले. त्याचबरोबर अहिरावण महिरावण नामक 2 मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणाला कपटाने पाताळ नगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली. या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रामध्ये करतात. पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला सेंदूर लावण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे. तर हनुमान मंदिरामध्ये जाताना अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता, जेणेकरून हनुमानाचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला लाभेल. आणि महिलांनीही मंदिरामध्ये जाताना काय काय गोष्टींची काळजी घ्यावी हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.